मित्रांनो, मागच्या भागात निशाने दिलेल्या प्रेमाच्या फुंकरीने माझ्या मनावरचे सगळे मळभ कसे दूर झाले हे तुम्ही पाहिलेच आहे. रीटाच्या त्या अनपेक्षित वागण्याने मी पुरता कोलमडलो होतो, पण निशाने मला केवळ सावरलेच नाही, तर या बाजाराचे खरे नियम आणि त्यामागची माणसांची अगतिकताही समजावून सांगितली होती. तिच्या मिठीतून बाहेर पडताना माझ्यात एक वेगळाच आत्मविश्वास संचारला होता. आता मी केवळ शरीर सुखावणारा एक तरुण नव्हतो, तर या हाय सोसायटीतल्या उद्ध्वस्त मनांना शांत करणारा एक सोबती बनण्याच्या विचाराने चाललो होतो. चला तर मग आपल्या या प्रवासाला पुढे नेऊया. पण त्याआधी तुमच्या या लाडक्या मिशन आनंदी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करून घंटी वाजवून ठेवा. शीळ घालतच मी कार कोरेगाव पार्कच्या त्या राजेशाही बंगल्याच्या गेटमध्ये घेतली. सीताराम काकांनी नेहमीप्रमाणे उत्सुकतेने गेट उघडले. मी गाडी पार्क केली आणि चावी घेऊन थेट बंगल्याच्या दिशेने निघालो. मनात विचार होता की रेवती मॅडमला भेटून आज काय काय झाले हे सांगावे. पण हॉलमध्ये पाऊल ठेवताच मला तिथे रेवती मॅडम दिसली नाहीत. तिथे सोफ्यावर एक वेगळीच मूर्ती बसलेली होती. ती होती केतकी मॅडम, युवराज जाधव साहेबांची दुसरी बायको. मी पहिल्या दिवशी तिला साहेबांसोबत जाताना लांबून पाहिले होते, पण आज ती अगदी समोर होती. तिने गडद निळ्या रंगाची सिल्कची नाईट गाऊन घातली होती. तिचे रूप रेवती आणि निशापेक्षा खूप वेगळे होते. ती रंगाने हवाळ, पण तिची शरीरयष्टी अतिशय मादक आणि भरलेली होती. तिचे डोळे आणि चेहऱ्यावर एक वेगळाच ताठा होता. मी तिथे जाताच तिने हातातील मॅगझिन बाजूला ठेवले आणि तिच्या तीक्ष्ण नजरेने मला नखशिखांत न्याहाळले. तूच का तो रोहन, रेवतीचा नवीन असिस्टंट? तिने तिचा आवाज थोडा चढवत विचारले. हो मॅडम, मी मान खाली घालून नम्रतेने म्हणालो. निशाकडे गेला होतास ना आज? काय चालतं तुमच्यात मला सगळं माहीत आहे. ती सोफ्यावरून उठत माझ्या अगदी जवळ आली. तिच्या शरीरातून येणारा महागड्या परफ्यूमचा सुगंध थेट माझ्या नाकात शिरला. तिने माझ्या छातीवर हात ठेवत हळूच दाबले आणि म्हणाली, रेवती आणि निशा तुझ्यावर खूपच खुश आहेत, पण जाधव घराण्यातल्या खऱ्या सुंदर्या अजून तू पाहिलेल्याच नाहीस. तिच्या या थेट बोलण्याने आणि स्पर्शाने माझ्या अंगावर काटा आला. मला समजत नव्हते की जाधव कुटुंबात नक्की चालले तरी काय. रेवतीने दुसरं लग्न मान्य केलं होतं आणि आता तिची सवत केतकी माझ्यावर नजर रोखून उभी होती. तेवढ्यात जिन्यावरून रेवती मॅडम खाली येताना दिसली. केतकीने झटकन माझा हात सोडला आणि ती एका मादक स्माईलसह तिच्या रूमकडे निघून गेली. रेवती माझ्या जवळ आली. तिने माझ्या चेहऱ्यावरील भाव ओळखले होते. ती मंद हसली आणि म्हणाली, आला का माझा राजा? चल वर माझ्या रूममध्ये, आज खूप गप्पा मारायच्या आहेत. मी रेवतीच्या मागे वरच्या रूममध्ये गेलो. दाराची कडी लावताच तिने मला मिठी मारली. मी तिला रीटाबद्दल आणि निशाबद्दल सगळे काही सांगितले. तिने माझे ओठ चुंबत म्हटले, मला माहीत होते निशा तुला नक्की सावरणार आणि केतकीबद्दल विचार करू नकोस. या घरात सगळ्यांनाच सुखाची भूक आहे. लवकरच तुला तिचीही सेवा करावी लागेल. त्या रात्री रेवतीने माझ्याकडून तिचा बोनस वसूल केला. आम्ही दोघे एकमेकांच्या कवेत पूर्ण रात्रभर सुखाच्या लाटांवर तरंगत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आउट हाऊसमध्ये चहा घेत असताना माझ्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. आज दुपारी साहेब पंपावर गेल्यावर बंगल्याच्या मागच्या बागेतल्या जिम रूममध्ये ये, तुझी केतकी वाट पाहतीये. मेसेज वाचून माझ्या बाबूरावने कपाटातच आपली जागा घ्यायला सुरुवात केली. जाधव घराण्याची ही दुसरी राणी मला कसे उपभोगणार होती? तिची सुखाची व्याख्या काय असणार होती? मित्रांनो, केतकी मॅडमसोबत जिम रूममध्ये माझा तो पहिला सामना कसा झाला, तिने माझ्या राकट शरीराचा कसा आस्वाद घेतला, हे ऐकायची उत्सुकता लागली असेल तर मिशन आनंदी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रंजक भागात.